राजकीय व्यक्तिमत्व म्हटलं की समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच वेगळा असतो। जिथे या राजकारण्यांकडून फक्त निवडणुकांपुरतीच अपेक्षापूर्ती होईल असा सूर काही मंडळांमध्ये दिसतो, पण नेहमीच राजकारण करताना समाजकारण हीच प्राथमिकता हा विचार काही अंशीच दिसून येतो। यालाच अपवाद ठरले ते ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार गणेश नाईक। नेहमी सातत्यपूर्ण लोकांच्या समस्यांना प्राधान्य देताना त्या सोडवण्याची अहोरात्र तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून आली। सत्तेमधील अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली, पण त्याचा अहंकार कधीही त्यांच्यात दिसून आला नाही, ज्यामुळे लोकनेता या नावानेच आज समाजातील प्रत्येक घटक त्यांच्या विचाराने प्रभावित झाला आहे। नेहमी सामाजिक कार्याची शिकवण त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली, ज्याचा प्रत्यय त्यांच्या जन्मदिनानिमित्तही दिसून आला। नवी मुंबई शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे या निमित्त आयोजन केले गेले। यावेळी कुक्षेत येथील नगरसेवक सुरेश पाटील यांनी विश्व बालक केंद्रातील अपंग आणि अनाथ मुलांसोबत नामदार गणेश नाईक यांचा जन्मदिवस साजरा केला आणि आपल्या नेत्याने दिलेली शिकवण तंतोतंत कृतीतून करून दाखवली। आज पालक मंत्री गणेश नाईक साहब का बर्थडे है और जैसा उनका कहना है कि दिखावा नहीं, सही तरीके से सेलिब्रेट करो जो कि जनता के हित में हो। इस हिसाब से तो हर साल की तरह जो कि आपने देखा पिछले साल भी हम यहाँ पे मेरे वार्ड में जो अनाथ आश्रम है इन बच्चों के साथ इनके हाथों केक काट के बर्थडे सेलिब्रेट करते हैं। तो दादा को सही तरह से विश करने का हमारा सभी साथियों का, यहाँ सभी महिलागण जो उपस्थित है या फिर हमारे सभी सहकारी, इनकी जो इच्छा थी कि दादा को सही तरह से शुभेच्छा दे, तो इस माध्यम से हम लोग उनको शुभेच्छा देते हैं। तर दुसरीकडे नेरूळमधील संजीवन हायस्कूल मधील मुलांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर ही आयोजित केले गेले, जेथे संत ज्ञानेश्वर माऊली एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी तर्फे आणि येथील स्थानिक नगरसेवक अशोक गावडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी शिक्षण सभापती सुधाकर सोनावणे यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले। ये होता है कि बीमारी से पहले जो जांच कराना ये कभी भी बेटर होता है। तो यहाँ पर अशोक जी गावड़े साहब ने जो दृष्टि का दोष है उसका निवारण करने के लिए जो कैंप लगाया और उन्होंने जो उचित समय यहाँ पर तय किया है कि जिसके पास बहुत ही अच्छा इस जिले का दृष्टा नेता जिसे कहते हैं हम कि आदरणीय पालक मंत्री महोदय, उनके जन्मदिन के अवसर पर यहाँ पर उन्होंने ये कार्यक्रम का आयोजन किया है। तो निश्चित रूप से ये बहुत ही अच्छा आयोजन है कहा जाएगा। तर आयोजक नगरसेवक अशोक गावडे यांनी दादांना जन्मदिनाची ही भेट आहे, ज्यातून सामाजिक हित जोपासण्याचा हा प्रयत्न असल्याचे मत व्यक्त केले। नवी मुंबई के शिल्पकार आदरणीय नामदार गणेश जी नाइक साहब इनका वार्षिक जन्मदिन, और ये जन्मदिन के अवसर पर हमने यहाँ नेत्र चिकित्सा शिविर आयोजित किया है, क्योंकि दादा ने जो बोला था और उनका जो दूरदृष्टि उनके पास जो है वो दूरदृष्टि सामने रखे अपने यहाँ के जो विद्यार्थी है, जो गरीब विद्यार्थी है, जो हॉस्पिटल में जाके अपना नेत्रदान चिकित्सा नहीं कर सकते हैं, ऐसे गरीब विद्यार्थियों का यहाँ हम नेत्र चिकित्सा शिविर कर रहे हैं। क्या नवी मुंबई के शिल्पकार और लोकनेता आदरणीय नामदार गणेश जी नाइक साहब ये जो सब जात धर्म वर्ण के लोगों को साथ में लेके आगे चल रहा है, और उनका जो विचार है और उनका दृष्टिकोण जो है वो सब लोगों के मानव जाति के लिए हितकारक है, और उनका ही हम यहाँ अनुकरण करके सबको साथ में लेके आगे चलने का हम मनोदय यहाँ। नामदार गणेश नाईक यांनी नेहमीच आपल्या जन्मदिनानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करा अशी शिकवण आपल्या कार्यकर्त्यांना दिली, जिथे बॅनरबाजी टाळताना सामाजिक उपक्रम करताना समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। पावणे गावातील प्रभाग क्रमांक 40 चे नगरसेवक मधुकर मुकादम यांनीही आपल्या नेत्याचा हाच विचार डोळ्यांसमोर ठेवताना नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 33 मधील मुलांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम पार पाडला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाबर सर, रामकृष्ण पाटील, वासुदेव मुकादम, प्रकाश भोईर, सत्यवान खराटकर, रमेश म्हात्रे आदी जण उपस्थित होते। यावेळी नामदार गणेश नाईक यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मत नगरसेवक मधुकर मुकादम यांनी व्यक्त केले। आज आम्ही आता नाईक साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला नगरसेवक म्हणून निवडून आणलं, तसंच आज 1 तारखेपासून सभापती पद माझ्या नशिबात साहेबांच्यामुळे आलं, तर त्याचा काहीतरी साहेबांनी माझ्यावर केलेल्या उपकारांचं जाणीव मला आहे।
आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी आपण काहीतरी लोकांना द्यावं अशी माझी इच्छा होती. तर लहान मुलांना फळ वाटप करून हा छोटासा कार्यक्रम मी साजरा केला आहे आणि मी नाईक साहेबांसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करेन की त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि अशीच गरीब जनतेची सेवा त्यांच्या हातनं घडत राहो. प्रभाग क्रमांक 33 चे नगरसेवक आणि विद्यमान पाणी पुरवठा सभापती रविकांत पाटील यांनीही या दिनाचे औचित्य साधताना गरीब आणि गरजू महिलांना साडी वाटप करण्याचा कार्यक्रम कोपर खैरण्यात आयोजित केला. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या हस्ते उपस्थित महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. रविकांत पाटील साहेबांनी खूप चांगला असा निर्णय घेतलेला आहे आणि तोही पालकमंत्री गणेश नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक घरामध्ये असणाऱ्या ज्येष्ठ महिलेला, आपल्या माता भगिनीला त्या ठिकाणी साडीचं वाटप करून त्या ठिकाणी त्यांच्या आनंदामध्ये सहभाग झालेला आहे. नकळत आपल्या माता भगिनींचा आशीर्वाद हा गणेशजी नाईक साहेब आणि नगरसेवक रविकांत पाटील या दोघांना त्याचा लाभ मिळणार आहे. आपण पाहतो की कुठल्याही निवडणुकीच्या अगोदर मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा प्रयोग केला जातो, परंतु आज काही निवडणूक नाही आहे किंवा पुढच्या महिन्यामध्ये निवडणूक नाही किंवा वर्षभरामध्ये पण निवडणूक नाही आहे, पण असं एक चांगलं कार्य करून जनसामान्यांच्या मनामध्ये, आपल्या माता भगिनींच्या मनामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं आणि गणेशजी नाईक साहेबांचं आणि स्वतः रविकांत पाटील साहेबांनी जे प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, नक्कीच त्याचा आशीर्वाद या सर्वांना मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं. या कार्यक्रमाला प्रभागातील महिला आणि रहिवाशांनीही आपली उपस्थिती दर्शवली, ज्यातून निराधार महिलांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्नच या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक रविकांत पाटील यांनी व्यक्त केला. इथे आपण आज काय घेतलं, इकडे वार्डमध्ये माझ्या सर्व वार्डच्या महिलांसाठी साड्या वाटपचा कार्यक्रम केला आहे. किंवा महिलांचे साड्या वाटपचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. याच दरम्यान प्रभाग क्रमांक 51 चे नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती राजू शिंदे यांनीही नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णांना मोफत फळ वाटप केले, जिथे नामदार गणेश नाईक यांनी नेहमी सामाजिक हित जोपासण्याचा संदेश कृतीतून आणताना आपल्या नेत्याला जन्मदिनानिमित्त दिलेली ही छोटीशी भेट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे सर्वांचे आधारस्तंभ, श्रद्धास्थान नामदार नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई महानगरपालिका रुग्णात फळ वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. निमित्त हाच आहे की साहेबांचं जे विजन आहे की आरोग्य, ज्याचं आरोग्य चांगलं तो सक्षम, आणि त्या अशा प्रकारचे जर नवी मुंबई महानगरपालिकेतील नागरिक जर सक्षम ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून साहेबांचं विजन आहे की सगळ्यात चांगल्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा येणाऱ्या पेशंटला मिळायला पाहिजे, जेणेकरून तो नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालय राहत असताना त्याला असं 5 स्टार सर्व्हिस मिळाली पाहिजे. आणि तोच उद्देश आम्ही डोक्यात ठेवून साहेबांचं विजन आणि नागरिकांना जे आरोग्य रुग्णालय इथे ॲडमिट आहेत त्यांना फळ वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमहापौर भरत नखाते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांसह विविध मान्यवरही उपस्थित होते. दृष्टी ब्युरो रिपोर्ट.